या ऑनलाईन क्लासमध्ये सर्व बी ए एस वायमधील चौथ्या सेमिस्टरमधील सर्व विद्यार्थ्यांचं या ठिकाणी स्वागत करतो. विद्यार्थी मित्र हो, आजच्या तासाला आपल्याला बी ए सेकंड इयरमधील चौथ्या सेमिस्टरमधील 7वा पेपर जो आहे आपला, हा पेपर आपल्याला कंपल्सरी आहे. स्थूल अर्थशास्त्र पेपर 7वा. आपण यापूर्वीच्या सेमिस्टरमध्ये सेमिस्टर 3मध्ये देखील आपण स्थूल अर्थशास्त्राचा अभ्यास केलेला आहे आणि आता 4मध्ये देखील स्थूल अर्थशास्त्रामधील सेमिस्टर 3च्या पुढचा भाग आपल्याला चौथ्या सेमिस्टरमध्ये पाहायचा आहे. आपण सेमिस्टर 3मध्ये स्थूल अर्थशास्त्रामध्ये स्थूल अर्थशास्त्राची ओळख करून घेतली होती पहिल्या चॅप्टरमध्ये. त्यामध्ये स्थूल अर्थशास्त्र म्हणजे काय, त्याचं स्वरूप, व्याप्ती, त्यानंतर जे बेसिक इश्यूज होते त्याच्यावर आपण त्याची स्टडी पण केलेली आहे. त्याचबरोबर उत्पन्न प्रवाह आपण स्थूल अर्थशास्त्रातील पाहिलेला आहे. त्याचबरोबर आपण दुसऱ्या प्रकरणामध्ये राष्ट्रीय उत्पन्नाचं मोजमाप आपण या ठिकाणी केलेलं आहे की राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय, त्याच्या संकल्पना, त्यानंतर आपण त्याच्या मोजमापनाच्या पद्धती देखील आपण अभ्यासलेल्या आहे. प्रकरण 3मध्ये आपण म्हणजे अर्थव्यवस्थेत पैशाची भूमिका या ठिकाणी हा असा तिसरा चॅप्टर आपण अभ्यासलेला आहे सेमिस्टर 3मध्ये स्थूल अर्थशास्त्रामध्ये. त्यानंतर या स्थूल अर्थशास्त्रामधील चौथं प्रकरण होतं भाववाढ आणि भावघट. या अनुषंगाने आपण भाववाढ म्हणजे काय, त्याचे प्रकार, भाववाढीची कारणे, परिणाम ह्या गोष्टींचा, तसेच भावघट म्हणजे काय, त्याची कारणे आणि परिणाम या सर्व बाबी आपण त्या चॅप्टरमध्ये पाहिलेल्या आहेत. आणि शेवटचा चॅप्टर होता आपल्याला उत्पन्न व रोजगारविषयक सिद्धांत. त्यामध्ये आपण सनातनवाद्यांचे सिद्धांत आणि आधुनिक विचारवंतांचे सिद्धांत असे दोन, म्हणजे JBCचा बाजारविषयक सिद्धांत आणि त्यानंतर केन्सचा उत्पन्न व रोजगाराचा सिद्धांत आपण या ठिकाणी पाहिला होता. तर अशा प्रकारे आपण सेमिस्टर 3मध्ये स्थूल अर्थशास्त्राचा भाग पाहिलेला आहे. आता आपल्याला त्याच्या पुढील भाग या चौथ्या सेमिस्टरमध्ये पाहायचा आहे. त्यामध्ये आपलं पहिलं चॅप्टर आहे गुंतवणूक फलन आणि गुणक परिणाम. हे आपल्याला पहिलं चॅप्टर पाहायचं आहे. इन्व्हेस्टमेंट फंक्शन ज्याला आपण म्हणूया, ते आजच्या तासाला आपल्याला पाहायचं आहे की गुंतवणूक कशी अर्थव्यवस्थेमध्ये होत असते, कुठले त्याला घटक जबाबदार असतात आणि कुठपर्यंत होत असते, किंवा अर्थव्यवस्थेमध्ये बेकारी कमी करायची असेल तर गुंतवणूक होणं किती महत्त्वाचं आहे हे यामधून सिद्ध केलेलं आहे. आपण पाहतो की एकीकडे रोजगार निर्माण करणे आणि एकीकडे गुंतवणूक करणाऱ्यांना नफा देणारी किंमत कशी मिळेल आणि त्या अनुषंगाने मागणी कशी वाढेल, अशा प्रकारचं गुंतवणूक फलनामध्ये स्टडी केलेला आहे. आणि अर्थव्यवस्थेतील गुंतवणूक कुठल्या घटकावर अवलंबून असते आणि ती कुठपर्यंत फायद्याची ठरते, कुठल्या स्थितीत फायद्याची ठरते, आणि त्यामुळे आपण पाहतो की अर्थव्यवस्थेत रोजगार निर्माण होण्यासाठी गुंतवणूक वाढणे कशी गरजेचं आहे आणि गुंतवणूक वाढण्यासाठी कुठले घटक प्रभावी असतात, ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास यामध्ये आपल्याला करायचा आहे. आता गुंतवणूक फलनाचा आपण पाहतो की याचा उपयोग जास्तीत जास्त केन्स यांनी त्यांच्या उत्पन्न व रोजगाराच्या सिद्धांतामध्ये केलेला आपल्याला दिसून येतो. तर या ठिकाणी आपण पाहिलेलं की केन्स यांनी उत्पन्न व रोजगाराचा सिद्धांत हा मांडलेला आहे आणि तो मांडत असताना त्यांनी त्यामध्ये प्रभावी मागणीचा अभ्यास केलेला आहे की अर्थव्यवस्थेमध्ये गुंतवणूक जर वाढवायची असेल, रोजगार जर निर्माण करायचा असेल तर गुंतवणूक होणं गरजेचं आहे, आणि गुंतवणूक फायद्याची ठेवायची असेल तर प्रभावी मागणी वाढणं गरजेचं आहे. अशा प्रकारे एक बंदिस्त अर्थव्यवस्थेमध्ये त्यांनी 1936मध्ये द जनरल थिअरी ऑफ एम्प्लॉयमेंट, इंटरेस्ट अँड मनी हे पुस्तक लिहिलं, हा ग्रंथ लिहिला. आणि या ग्रंथामध्ये त्यांनी नव्याने पुन्हा अर्थशास्त्राची मांडणी किंवा बरेच सिद्धांत, त्यांचे सिद्धांत यामध्ये लिहिलेले आपल्याला दिसून येतात. परत एकदा त्यांचा ग्रंथ सांगतो की केन्स यांनी 1936मध्ये JM केन्स यांनी 1936मध्ये द जनरल थिअरी ऑफ एम्प्लॉयमेंट, इंटरेस्ट अँड मनी, उत्पन्न व रोजगाराचा सर्वसामान्य सिद्धांत असं त्याला मराठीमध्ये म्हणतात.
तर अशा प्रकारे या ग्रंथामध्ये त्यांनी अर्थव्यवस्थेमध्ये उत्पन्न आणि रोजगारविषयक स्थिती कशी निर्माण करता येते, उत्पन्न कसं वाढवायचं, उपभोग कसा वाढवता येईल आणि त्या अनुषंगाने विकास कसा साध्य करता येईल, तर अशा प्रकारची एक सांगड या पुस्तकामध्ये किंवा ग्रंथामध्ये त्यांनी मांडलेली आणि त्याद्वारे त्यांनी विविध संकल्पना ह्या मांडलेल्या आहेत. तर त्यापैकीच एक म्हणजे गुंतवणूक फलन ही संकल्पना आपल्याला या ठिकाणी पाहायची आहे, ज्याला आपण इंग्लिशमध्ये इन्व्हेस्टमेंट फंक्शन असं म्हणतो. आपण पाहतो की गुंतवणुकीचं खूप मोठं महत्त्व, सर्वात महत्त्वाचं आपण पाहतो की गुंतवणुकीच्या सहाय्याने नैसर्गिक साधनांवर प्रक्रिया केली जाते आणि ती साधने किंवा त्या वस्तू, नैसर्गिक वस्तूमध्ये उपयोगिता निर्माण करण्याचं काम आपण पाहतो की गुंतवणुकीच्या द्वारे होत असतं. आणि म्हणून अर्थव्यवस्थेमध्ये लोकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी नैसर्गिक साधनांमध्ये उपयोगिता किंवा नैसर्गिक साधनांवर प्रक्रिया होणे गरजेचं असतं आणि ही प्रक्रिया गुंतवणुकीच्या माध्यमातून, भांडवलाच्या माध्यमातून होत असते असं आपल्याला म्हणता येईल. ही प्रक्रिया होत असताना अर्थव्यवस्थेमध्ये रोजगार देखील निर्मिती होत असते. परंतु ही गुंतवणूक आपण पाहतो की जोपर्यंत म्हणजे ज्या नैसर्गिक वस्तूंवर प्रक्रिया केल्या जाते, तिला जोपर्यंत चांगली मागणी राहत नाही, तोपर्यंत गुंतवणूक प्रेरित होत नाही किंवा प्रोत्साहित होत नाही किंवा वाढत नाही. म्हणून गुंतवणूक वाढण्यासाठी तर गुंतवणूक वाढण्यासाठी प्रभावी मागणी वाढली पाहिजे, अशा प्रकारचा विचार डॉक्टर केन्स यांनी दिलेला आपल्याला दिसून येतो. साधारणपणे या ठिकाणी गुंतवणुकीचा अर्थ दिलेला आहे की रोजच्या व्यवहारात आपण ज्या अर्थाने गुंतवणुकीचा अर्थ घेतो, तो अर्थ या ठिकाणी न घेता आपल्याला गुंतवणूक म्हणजे जी यंत्रतंत्रातील गुंतवणूक किंवा उत्पादक साधन सामग्रीमधील गुंतवणूक असा या ठिकाणी आपल्याला अर्थ घेता येईल. जसं की रोजच्या व्यवहारात ज्या अर्थाने भांडवल गुंतवणूक हा शब्दप्रयोग येतो, त्यापेक्षा निराळ्या अर्थाने तो अर्थशास्त्रात वापरला जातो. जसं की आपण पाहतो की बँकेत पैसे जमा करणे, हिस्से, ऋणपत्रे, रोखे यांची खरेदी करणे, या पूर्वी अस्तित्वात असलेली संपत्ती खरेदी करणे, या गुंतवणुकीला वित्तीय गुंतवणूक म्हणतात. केन्सच्या मते ही वित्तीय गुंतवणूक म्हणजे खरी गुंतवणूक नव्हे, कारण वित्तीय गुंतवणुकीमुळे रोजगारीत व राष्ट्रीय उत्पन्नात भर पडत नाही. तर गुंतवणूक कशाला म्हटलं मग केन्स यांनी? केन्सच्या मते की वित्तीय गुंतवणूक ही खरी गुंतवणूक नसून वास्तविक गुंतवणूक ही खरी गुंतवणूक आहे, जी की रोजगार निर्माण करते. वास्तविक गुंतवणूक. मग वास्तविक गुंतवणूक कशाला म्हणायचं? रिअल इन्व्हेस्टमेंट. नवीन भांडवली वस्तू निर्माण करण्याकरिता किंवा खरेदी करण्याकरिता जो खर्च होतो त्याला वास्तविक गुंतवणूक म्हणतात. पहा, नवीन भांडवली वस्तू ज्या गुंतवणुकीच्या सहाय्याने खरेदी केल्या जातात, त्याला त्यांनी वास्तविक गुंतवणूक असे म्हटलेलं आहे. आणि त्यामध्ये मग त्यांनी म्हटलं संयंत्रे, यंत्रसामग्री, अवजारे, उपकरणे, बांधकाम व निर्माण कार्य, कच्चा माल व उपभोग्य वस्तूंच्या साठ्यातील वाढ, ह्या सर्व गोष्टींना त्यांनी वास्तविक गुंतवणूक म्हटलेलं आहे. म्हणजे त्यांनी गुंतवणुकीचे साधारणपणे 2 प्रकार आपल्याला दिसून येतात. एक वित्तीय गुंतवणूक आणि दुसरी वास्तविक गुंतवणूक. तर वित्तीय गुंतवणुकीला त्यांनी गुंतवणूक म्हटलेलं नाही, तर वास्तव गुंतवणुकीला त्यांनी गुंतवणूक म्हटलेलं आहे. मग ज्यामध्ये भांडवली वस्तू निर्माण करण्यासाठी जिथे गुंतवणूक होते त्याला त्यांनी वास्तविक गुंतवणूक असं म्हटलेलं आहे. ज्यामध्ये यंत्रे, संयंत्रे, यंत्रसामग्री असेल, अवजारे, उपकरणे असतील, बांधकाम व निर्माण कार्य असेल, कच्चा माल व उपभोग्य वस्तूंच्या साठ्यातील वाढ असेल, तर ह्या सर्व गोष्टीला त्यांनी गुंतवणूक असं म्हटलेलं आहे. तर अशा प्रकारे हा गुंतवणुकीचा अर्थ त्यांनी या ठिकाणी सांगून आपल्याला गुंतवणूक फलन आता पाहायचं आहे. थोडक्यात गुंतवणूक म्हणजे लक्षात आलं असेल की भांडवली वस्तूतील गुंतवणूक किंवा भांडवली वस्तूंची खरेदी, याला त्यांनी वास्तविक गुंतवणूक असं म्हटलेलं आहे. जी की आपण पाहतो ती उत्पादक असते, जिच्या सहाय्याने वस्तूंवर प्रक्रिया केली जाते किंवा तशा प्रकारे उत्पादन, उपभोग हा त्यामुळे वाढतो किंवा रोजगार वाढतो. तर अशा प्रकारे अर्थव्यवस्थेत वाढ घडवून आणणाऱ्या गुंतवणुकीला त्यांनी वास्तव गुंतवणूक असं म्हटलेलं आहे. तर मग अशा प्रकारची ही गुंतवणूक अर्थव्यवस्थेमध्ये कशी निर्माण करायची
त्यामुळे कुठले फायदे होतात किंवा ही गुंतवणूक कुठल्या घटकांवर अवलंबून असते, तर ह्या सर्व बाबींची चर्चा त्यांनी गुंतवणूक फलनामध्ये केलेली आहे. इन्व्हेस्टमेंट फंक्शन ज्याला आपण म्हणूया. केन्सने रोजगारीच्या सिद्धांतातील एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे देशातील रोजगारीची पातळी प्रभावी मागणीवर अवलंबून असते. प्रभावी मागणी कशाला म्हटलं आपण, म्हणजे जेवढा पुरवठा तेवढी मागणी जेव्हा येते तेव्हा त्याला आपण प्रभावी मागणी असं म्हणतो. आणि जेवढी मागणी जास्त तेवढी विक्री जास्त, आणि विक्री जास्त म्हणून नफा जास्त, आणि नफा जास्त म्हणून गुंतवणूक जास्त. जी म्हणजे प्रभावी मागणी गुंतवणूकदारांना त्यांची अपेक्षित किंमत मिळवून देते. जसं की एखाद्या गुंतवणूकदाराने एखादी वस्तू निर्माण करण्यासाठी 10 रुपये खर्च केला असेल, तर त्याला अपेक्षित किंमत आपण पाहतो की किमान ही 15 रुपये अपेक्षित किंमत असेल, तर अशा प्रकारची ही 15 रुपये अपेक्षित किंमत मिळवून देणारी मागणी, ज्याला त्यांनी प्रभावी मागणी म्हटले, ही जोपर्यंत अर्थव्यवस्थेमध्ये चालू राहते तोपर्यंत अर्थव्यवस्थेमध्ये गुंतवणुकीचा ओघ हा चालू राहतो. आणि त्या गुंतवणुकीबरोबर अर्थव्यवस्थेमध्ये उत्पादन, उपभोग आणि रोजगारात वाढ होते असं त्यांनी म्हटलेलं आहे. तर प्रभावी मागणी त्याला म्हणूया की जी गुंतवणुकीला प्रेरित करत असते, अपेक्षित किंमत भांडवलदारांना मिळवून देते, त्याला प्रभावी मागणी असं म्हटलेलं आहे. की पुरवठ्याबरोबर मागणीत वाढ होणे. प्रभावी मागणीचे उपभोग व गुंतवणूक असे दोन महत्त्वाचे भाग त्यांनी या ठिकाणी केलेले आहेत. उपभोग आणि गुंतवणूक पहा प्रभावी मागणीमध्ये. उपभोग व गुंतवणूक या दोन घटकापैकी उपभोग हा घटक त्यांनी स्थिर मानलेला आहे, तर गुंतवणूक हा घटक मात्र अस्थिर मानलेला आहे, म्हणजे गतिमान मानलेला आहे. पहा, प्रभावी मागणीचे विश्लेषण करण्यासाठी त्यांनी उपभोग व गुंतवणूक असे दोन घटक घेतलेले आहेत. यापैकी उपभोग व गुंतवणूक या दोन घटकापैकी उपभोग हा घटक त्यांनी स्थिर गृहीत घेतला, तर गुंतवणूक हा घटक मात्र गतिमान स्वरूपाचा घेतलेला आहे. देशाची उत्पन्नाची पातळी वाढत असताना उत्पन्न उपभोग यातील अंतर वाढत जाते. पहा, देशातील रोजगारीची पातळी वाढत असताना किंवा उत्पन्नाची पातळी वाढत असताना उपभोग आणि उत्पन्नामध्ये गॅप तयार होतो. जसं की आपण पाहतो की समजा एखादा कर्मचारी असेल, सुरुवातीला त्याचं उत्पन्न नसेल तर त्याचा उपभोग असतो. आता जसजशी त्याची सॅलरी वाढते तसं उपभोग कमी होतो आणि उत्पन्न वाढतं. तो मधला जो गॅप असतो त्याला आपण बचत असं म्हणतो, तो बचत करत असतो. आणि म्हणून वाढत्या उत्पन्नाबरोबर उपभोग कमी होऊन बचत वाढते असं केन्स या ठिकाणी म्हणतात. मग बचतीचा उपयोग हा कसा झाला पाहिजे, गुंतवणुकीत झाला पाहिजे, ज्यामुळे अर्थव्यवस्थेमध्ये उत्पादन वाढेल, त्यानंतर उत्पन्न वाढेल आणि त्यामुळे रोजगार देखील वाढेल असं ते म्हणतात. की देशात उत्पन्नाची पातळी वाढत असताना उत्पन्न व उपभोग यातील अंतर वाढत जाते. देशातील रोजगाराची पातळी टिकवून ठेवण्यासाठी गुंतवणुकीचे कार्य अत्यंत महत्त्वाचे असते. गुंतवणुकीच्या कार्यामुळे बेकारीचे प्रमाण कमी करता येते व त्यातून अधिक रोजगार निर्माण करता येऊ शकतो. आपण व्यवहारात गुंतवणुकीचा अर्थ घेतो तो अर्थ केन्सला मान्य नाही. सर्वसाधारणपणे गुंतवणूक म्हणजे विविध वस्तूंच्या खरेदीसाठी केलेली गुंतवणूक होय असा आपण अर्थ घेतो, ज्यामध्ये भाग, कर्ज, रोखे इत्यादींमध्ये केलेली गुंतवणूक कीस आपण गुंतवणूक म्हणतो. परंतु केन्सला ही गुंतवणूक मान्य नाही. केन्सच्या मते गुंतवणूक म्हणजे वास्तविक स्वरूपाची गुंतवणूक होय, भांडवली वस्तूंच्या खरेदीवर केला जाणारा खर्च. कशाला म्हटलं केन्सनं गुंतवणूक, भांडवली वस्तूंच्या खरेदीवर जो खर्च केला जातो त्या खर्चास त्यांनी गुंतवणूक असं म्हटलेलं आहे. म्हणजे वास्तविक गुंतवणूक म्हणजे कारखान्याची इमारत असेल, यंत्रे उपकरणे असतील, तर या सगळ्या गोष्टींना त्यांनी गुंतवणूक असं म्हटलेलं आहे. भांडवलाच्या भौतिक साठ्यातील वाढ होणे असा त्यांनी गुंतवणुकीचा अर्थ घेतलेला आहे. म्हणजे भांडवलाच्या भौतिक साठ्यात वाढ म्हणजे गुंतवणूक. अशा प्रकारे ही गुंतवणूक त्यांनी अशा प्रकारे गुंतवणुकीचा त्यांनी अर्थ सांगितलेला आहे. तर केन्सच्या मते गुंतवणुकीचे दोन प्रकार असतात. त्यामध्ये पहिला प्रकार आहे स्वायत्त गुंतवणूक आणि दुसरा प्रकार आहे प्रेरित गुंतवणूक. आता स्वायत्त गुंतवणूक कशाला म्हटलेलं आहे, जी स्वतंत्र असते. स्वायत्त गुंतवणूक म्हणजे स्वतंत्र असते आणि प्रेरित गुंतवणूक म्हणजे ती अवलंबून असते काही घटकांवर. आता स्वायत्त गुंतवणूक पाहूया. म्हणजे गुंतवणुकीचे दोन प्रकार केन्स यांनी सांगितलेले आहेत, स्वायत्त गुंतवणूक आणि प्रेरित गुंतवणूक. त्यापैकी स्वायत्त गुंतवणूक म्हणजे
उत्पन्न पातळीच्या बाबतीत जी गुंतवणूक स्वतंत्र असते, पहा, उत्पन्नात बदल झाला तरी ती गुंतवणूक मात्र स्वतंत्र असते व किंवा खाजगी उपभोगाचा ज्या गुंतवणुकीवर प्रभाव पडत नाही त्या गुंतवणुकीस स्वायत्त गुंतवणूक असं केन्सनं म्हटलेलं आहे. पहा, परत एकदा सांगतो, उत्पन्न पातळीच्या बाबतीत जी गुंतवणूक स्वतंत्र असते किंवा खाजगी उपभोगाचा ज्या गुंतवणुकीवर प्रभाव पडत नाही त्या गुंतवणुकीस स्वायत्त गुंतवणूक असे म्हणतात. अशी गुंतवणूक उत्पन्न अलवचिक असते, म्हणजे उत्पन्नात बदल झाला तरी ही गुंतवणूक बदलत नाही, ती स्वतंत्र असते, म्हणून याला स्वायत्त गुंतवणूक असं म्हणतात. समाजात उपभोगात जरी बदल झाला तरी अशा गुंतवणुकीवर त्या बदलाचा काहीही प्रभाव पडत नाही, म्हणजे जी एकदा केलेली गुंतवणूक ती म्हणजे ज्याला आपण पाहतो की ती स्वतंत्र असते आणि ती उत्पन्नाच्या प्रमाणात बदलत नाही. स्वायत्त गुंतवणूक ही प्रामुख्याने लोकसंख्या वाढ आणि तांत्रिक ज्ञान अशा घटकांमुळे प्रभावित होत असते. पहा, लोकसंख्येत वाढ झाली किंवा तंत्रज्ञानात बदल झाला तर स्वायत्त गुंतवणूक बदलते. जसे की आपण म्हणूया की समजा एखादा उद्योग सुरू करण्यासाठी घेतलेली जमीन, बरोबर आहे, ही ही कशी आहे, स्वायत्त गुंतवणूक आहे. आणि परंतु जशी लोकसंख्या वाढ झाली, वस्तूची मागणी वाढत आहे आणि आधुनिक तंत्रज्ञानामध्ये बदल झाला असेल तर मग एक्स्ट्रा जे वाढीव गुंतवणूक असते ती करायची असेल तर मग अशा प्रकारे आपण पाहतो की जमिनीचं क्षेत्रफळ वाढवावं लागतं, बरोबर आहे. तोपर्यंत वाढवण्याची गरज नसते, म्हणजे जोपर्यंत लोकसंख्या आणि तंत्रज्ञानात बदल होत नाही तोपर्यंत स्वायत्त गुंतवणूक बदलत नाही. म्हणून स्वायत्त गुंतवणूक ही लोकसंख्या आणि तांत्रिक ज्ञानावर अवलंबून असते किंवा या घटकांमुळे ती प्रभावित होते. दीर्घकाळासाठी सरकारने अशी गुंतवणूक केलेली असते, म्हणजे अल्पकाळासाठी नसते तर ही दीर्घकाळासाठी असते. ती गुंतवणूक घर बांधणी, रस्त्याचे कामं इत्यादी संदर्भात केलेली असते. जसे की लोकसंख्या वाढली तर घर बांधणी वाढते, त्याचबरोबर रस्त्यांची कामे वाढतात आणि हे जर बदल नाही झालं तर आपण पाहतो की ते स्थिर राहतं. संरक्षण व नियोजित आर्थिक विकासाच्या बाबतीत केलेल्या गुंतवणुकीस स्वायत्त गुंतवणूक असे म्हटले जाते. आकृतीच्या सहाय्याने स्वायत्त गुंतवणूक या ठिकाणी स्पष्ट केलेली आहे, जे की उत्पन्नात बदल झाला. पहा, ओ एक्स अक्षावर उत्पन्न दाखवलं तर ओ वाय अक्षावर गुंतवणूक दाखवलेली आहे. ब एवढी गुंतवणूक स्थिर आहे, म्हणजे ब हा गुंतवणूक वक्र आहे जो की ओ एक्स अक्षाशी समांतर आहे. म्हणजे ओ एक्स अक्षावर उत्पन्न दर्शवले, उत्पन्नात बदल कितीही झाला तरी गुंतवणूक मात्र ही स्थिर आहे. मग ही स्वायत्त गुंतवणूक कुठल्या घटकाने प्रभावित होते, आपण पाहितले की लोकसंख्या आणि तंत्रज्ञानात बदल झाला तर स्वायत्त गुंतवणूक मात्र बदल होतो. तोपर्यंत ही कशी असते, स्थिर असते किंवा स्वतंत्र असते किंवा स्वायत्त असते. अब एवढी गुंतवणूक आहे आणि ओ एक्स एवढ्या उत्पन्नाला, वेगवेगळ्या उत्पन्नाला ती स्थिर आहे. असं म्हणजे उत्पन्नात बदल झाला असता गुंतवणुकीत बदल होत नाही, परंतु दीर्घकाळामध्ये लोकसंख्येत वाढ किंवा तंत्रज्ञानात्मक बदल झाले तर या गुंतवणुकीत थोड्याफार प्रमाणात बदल होतो, अन्यथा बदल होत नाही. म्हणून हिला स्वायत्त गुंतवणूक असं म्हटलेले, जे की उत्पन्न पातळीबरोबर स्थिर राहते. उत्पन्नाचे बदल झाला तरी स्वायत्त गुंतवणूक ही स्थिर असते असं आपल्याला म्हणता येईल. या आकृतीत ओ एक्स अक्षावर उत्पन्न तर ओ अक्षावर गुंतवणूक दर्शवण्यात आलेली आहे. ब हा गुंतवणूक वक्र असून तो ओ एक्स अक्षाशी समांतर आहे. याचा एवढाच अर्थ की उत्पन्नाच्या पातळीत कितीही बदल झाला तरी स्वायत्त गुंतवणूक ही स्थिर असते. अगदी याच्या आता उलट दुसरा प्रकार आहे प्रेरित गुंतवणूक. म्हणजे स्वायत्त गुंतवणूक ही उत्पन्नाच्या पातळीत स्थिर असते तर प्रेरित गुंतवणूक ही उत्पन्नाच्या पातळीत बदलणारी असते. पहा, उत्पन्नाच्या पातळीतील बदलाबरोबर जी गुंतवणूक बदलत जाते त्या गुंतवणुकीस प्रेरित गुंतवणूक असे म्हणतात. देशातील राष्ट्रीय उत्पन्नात बदल झाला की त्यामुळे उपभोगात बदल होतो व त्यामुळे पर्यायाने गुंतवणुकीचे प्रमाण बदलते. उदाहरणार्थ, देशातील राष्ट्रीय उत्पन्नात वाढ झाली तर त्यामुळे प्रभावी मागणी वाढते. प्रभावी मागणीमुळे किंबहुना उपभोग प्रवृत्तीत वाढ झाल्यामुळे वस्तूच्या मागणीत वाढ होते. अशा प्रकारची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी गुंतवणूक केल्याशिवाय पर्याय नसतो. प्रेरित गुंतवणूक ही एका अर्थाने उत्पन्न लवचिक असते. प्रेरित गुंतवणूक कशी असते, उत्पन्न लवचिक असते. म्हणजेच उत्पन्नाच्या पातळीत बदल झाला की प्रेरित गुंतवणुकीत, म्हणजे उत्पन्नात वाढ झाली
प्रेरित गुंतवणूक वाढ होते असं आपल्याला म्हणता येईल. आणि उत्पन्नाची पातळी कमी झाली तर प्रेरित गुंतवणूक कमी होते असं आपल्याला म्हणता येईल. म्हणजे प्रेरित गुंतवणूक आणि उत्पन्न यातील संबंध हा सम असलेला, पॉझिटिव्ह असलेला आपल्याला दिसून येतो. केन्सच्या मते प्रेरित गुंतवणूक ही केवळ उत्पन्न व उपभोगामुळे प्रेरित होते असे म्हणता येणार नाही, तर त्याचबरोबर इतरही घटकामुळे ती प्रभावित होते. जसे की उत्पन्न, उपभोग या घटकाबरोबर किमतीत बदल झाला असताना, व्याजदरात बदल झाला असताना व इतरही घटकांचा प्रभाव मात्र प्रेरित गुंतवणुकीवर पडत असतो. म्हणजे यामध्ये बदल झाला तर प्रेरित गुंतवणुकीत बदल होतो असं या ठिकाणी म्हटलेलं. कारण प्रेरित गुंतवणुकीबाबत एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे अशा प्रकारच्या गुंतवणुकीमागे नफ्याची प्रेरणा असते. म्हणजे व्याजदर कमी झाले तर प्रेरित गुंतवणूक वाढते असं आपल्याला म्हणता येईल. व्याजदर वाढले तर प्रेरित गुंतवणूक कमी होते असं त्याचा संबंध आपल्याला सांगता येईल. कारण त्या पाठीमागे नफा हा महत्त्वाचा घटक असतो. राष्ट्रीय उत्पन्न, उपभोगात वाढ, उपभोग्य वस्तूंची मागणी वाढ, भांडवली वस्तूंच्या मागणीत वाढ, गुंतवणुकीत वाढ अशा प्रकारची अर्थव्यवस्थेमध्ये प्रेरित गुंतवणुकीची साखळी असते. म्हणजे प्रेरित गुंतवणूक म्हणजे उत्पन्नाच्या पातळीनुसार ती बदलणारी असते. जसं की देशाच्या उत्पन्नात वाढ झाली तर लोकांना शासनाचा खर्च म्हणजे लोकांचं उत्पन्न असतं आणि लोकांचं उत्पन्न वाढल्यामुळे लोकांचा उपभोग वाढतो. उपभोग वाढल्यामुळे वस्तूंची मागणीत वाढ होते. पहा, वस्तूंच्या मागणीत वाढ झाल्यामुळे काय होते, भांडवली म्हणजे वास्तविक गुंतवणूक वाढते, भांडवलीत वस्तूंच्या मागणीत वाढ होते, म्हणजेच गुंतवणूक वाढ होते आणि गुंतवणुकीत वाढ झाल्यामुळे पुन्हा रोजगार वाढतो. अशा प्रकारची ही एक साखळी अर्थव्यवस्थेमध्ये प्रेरित गुंतवणूक निर्माण करत असते किंवा तशा प्रकारची प्रेरित गुंतवणुकीची ही साखळी असते. अशा गुंतवणुकीस उत्पन्नातील बदल हा घटक जबाबदार असल्यामुळे अशी गुंतवणूक ही उत्पन्न लवचिक असते. पहा, स्वायत्त गुंतवणूक ही उत्पन्न लवचिक नसते तर प्रेरित गुंतवणूक ही उत्पन्न लवचिक असते. पहा, दोन्ही गुंतवणुकीच्या प्रकारामधील हा फरक आहे. स्वायत्त गुंतवणुकीचा जो पहिला प्रकार आपण पाहिला तो उत्पन्न अलवचिक असते, उत्पन्नाशी अलवचिक असते, तर प्रेरित गुंतवणूक ही उत्पन्नाशी लवचिक असते. आणि त्यामुळे प्रेरित गुंतवणुकीच्या आकृतीच्या सहाय्याने खालील प्रकारे आपल्याला विश्लेषण देखील करता येईल. ही आकृती आहे, व अक्षरावर गुंतवणूक घेतलेली आहे तर ओ एक अक्षरावर उत्पन्न घेतलेलं आहे, तर ब ही प्रेरित गुंतवणुकीचा वक्र आहे. आपण पाहतो की उत्पन्नात वाढ झाली असता गुंतवणुकीत वाढ झालेली म्हणजे धनात्मक संबंध या दोन्ही घटकामध्ये दिसून येतो. उत्पन्न घटलं, गुंतवणूक घटते, उत्पन्नात वाढ झाली, गुंतवणूक वाढलेला आपल्याला धनात्मक म्हणजे खालून वर जाणारा हा प्रेरित गुंतवणुकीचा ब वक्र आपल्याला दिसून येतो, जो की धनात्मक वाढ होतो. धनात्मक म्हणजे दोन्ही गोष्टीत वाढ होणे किंवा दोन्ही गोष्टीत घट होणे. उत्पन्नात वाढ झाल्यामुळे गुंतवणुकीत वाढ होते किंवा उत्पन्नात घट झाल्यामुळे गुंतवणुकीत घट होते असं आपल्याला या आकृतीवरून सिद्ध करता येतं. केन्स यांनी गुंतवणुकीवर प्रभाव टाकणारे काही घटक सांगितलेले आहेत. पहा, सर्वात महत्त्वाची अर्थव्यवस्थेतील गुंतवणूक कोणती आहे? प्रेरित गुंतवणूक आहे, जी की नफ्यावर आधारित असते. जोपर्यंत नफा मिळतो म्हणजे अपेक्षित किंमत भांडवलदारांना मिळते तोपर्यंत अर्थव्यवस्थेमध्ये गुंतवणूक होत असते आणि त्यामुळे अर्थव्यवस्थेमध्ये रोजगार निर्माण होतो. म्हणजे अर्थव्यवस्थेत जर अशा प्रकारची प्रेरित गुंतवणूक वाढवायची असेल तर प्रभावी मागणी ही वाढली पाहिजे असं केन्स यांनी सांगितलेलं आहे. कारण प्रेरित गुंतवणूक ही उत्पन्न लवचिक असते. जसा उत्पन्नात बदल होईल तसं प्रेरित गुंतवणुकीत बदल होत असतो. हे दोन मुख्य प्रकार गुंतवणुकीचे आपल्याला या ठिकाणी पाहावयास मिळतात. आता या गुंतवणुकीवर कोणते घटक प्रभाव पाहतात हे आपल्याला घटक पाहिजे. गुंतवणुकीवर प्रभाव टाकणारे घटक हे केन्स यांच्या मते वास्तविक पाहता अर्थव्यवस्थेत जरी गुंतवणूक करण्यात येत असते त्या गुंतवणुकीस मात्र अनेक घटकांचा प्रभाव पडत असतो. केन्सच्या मते गुंतवणुकीवर प्रभाव टाकणारे मुख्यतः दोन घटक या ठिकाणी असतात आणि त्यामध्ये पहिला घटक म्हणजे भांडवलाची सीमांत लाभक्षमता, मार्जिनल इफिशियन्सी ऑफ कॅपिटल, भांडवलाची सीमांत लाभक्षमता, आणि दुसरा घटक व्याजदर, रेट ऑफ इंटरेस्ट. हे दोन घटक महत्त्वाचे आहेत. भांडवलाची सीमांत लाभक्षमता आणि व्याजदर हे दोन घटक गुंतवणुकीस प्रभावित करत असतात. म्हणजे कसे प्रभावित करत असतात? भांडवलाची सीमांत लाभक्षमता म्हणजे अपेक्षित उत्पन्न जास्त असणे म्हणजे नफा मिळणे,
म्हणजे शेवटच्या घटकावर जो खर्च होतो तो खर्चापेक्षा उत्पन्न जास्त जोपर्यंत अर्थव्यवस्थेमध्ये मिळतं तोपर्यंत अर्थव्यवस्थेमध्ये गुंतवणूक होत असते. आणि ही जोपर्यंत अशा प्रकारची स्थिती पॉझिटिव्ह स्थिती असते, म्हणजे नफा देणारी स्थिती किंवा अपेक्षित किंमत ही जास्त खर्चापेक्षा जास्त असते तोपर्यंत भांडवलाची सीमांत लाभ क्षमता ही जास्त असते आणि त्यामुळे गुंतवणूक वाढत राहते, याउलट ती घटते. तर व्याजदर देखील अशी स्थिती असते, व्याजदर कमी तर गुंतवणूक जास्त आणि त्यामुळे नफा जास्त. तर व्याजदर जास्त तर गुंतवणूक कमी आणि नफा कमी. म्हणून गुंतवणुकीवर प्रभाव टाकणारे हे दोन मुख्य घटक असलेले आपल्याला दिसून येतात. त्यामध्ये पहिला घटक भांडवलाची सीमांत लाभ क्षमता आणि दुसरा घटक आहे व्याजदर. त्यामधील पहिला घटक आपण पाहूया, भांडवलाची सीमांत लाभ क्षमता, मार्जिनल इफिशियन्सी ऑफ कॅपिटल. भांडवलाची सीमांत लाभ क्षमता म्हणजे भांडवली साधनाच्या सीमांत मात्रेपासून मिळणारा अधिकाधिक अपेक्षित उत्पन्नाचा दर होय. भांडवलाच्या सीमांत लाभक्षमतेच्या बाबतीत भांडवलाचा अपेक्षित उत्पन्नाचा दर व भांडवलाची पुरवठा किंमत या दोन बाबी महत्त्वाच्या मानल्या जातात. आता पहा, भांडवलाच्या अपेक्षित उत्पन्नाचा दर म्हणजे दर आणि भांडवलाची पुरवठा किंमत ह्या दोन गोष्टी या ठिकाणी भांडवलाची सीमांत लाभक्षमता ठरवत असतात. भांडवलाची पुरवठा किंमत म्हणजे की जसं की एखाद्या वस्तूतून जोपर्यंत नफा मिळतो म्हणजे उत्पादन खर्च कमी आणि किंमत जास्त म्हणजे अपेक्षित उत्पन्नाचा दर जास्त असेल तर भांडवलाची सीमांत लाभ क्षमता ही फायद्याची असते. आणि ती याउलट जर असेल म्हणजे पुरवठा किंमत जास्त आणि अपेक्षित उत्पन्नाचा दर जर कमी असेल तर ती तोट्याची असते. म्हणून भांडवलाची सीमांत लाभ क्षमता ती तोट्याची होते आणि तिथं गुंतवणुकीला धोका निर्माण होतो, अडथळे निर्माण होतात. म्हणून जोपर्यंत अर्थव्यवस्थेमध्ये भांडवलाची सीमांत लाभ क्षमता जसं की म्हणजे सीमांत मात्रेपासून मिळणारा अधिकाधिक अपेक्षित उत्पन्नाचा दर हा जास्त असतो तोपर्यंत अर्थव्यवस्थेमध्ये गुंतवणूक जास्त असते. म्हणजे भांडवलाची सीमांत लाभ क्षमता ही दोन घटकांवर अवलंबून असते. म्हणजे अधिकाधिक अपेक्षित उत्पन्नाचा दर किंवा भांडवलाच्या सीमांत लाभ क्षमतेच्या बाबतीत अपेक्षित उत्पन्नाचा दर व भांडवलाची पुरवठा किमती या दोन महत्त्वाच्या बाबी या ठिकाणी असलेल्या आपल्याला दिसून येतात. त्यामध्ये सूत्राच्या सहाय्याने भांडवलाची सीमांत लाभ क्षमता केन्स यांनी स्पष्ट केलेली आहे. CR म्हणजे पुरवठा किंमत. पुरवठा किंमत बरोबर आहे या ठिकाणी सूत्रामध्ये R1 भागिले I प्लस R दिलेला आहे. त्यामध्ये R म्हणजे अपेक्षित लाभ क्षमता दिलेली आहे आणि R म्हणजे या ठिकाणी वटाव दर दिलेला आहे. भांडवलाची सीमांत लाभ क्षमता ते म्हटलेलं आहे. तर अशा प्रकारे CR म्हणजे पुरवठा किंमत, R म्हणजे अपेक्षित लाभक्षमतेचा दर आणि म्हणजे कॅपिटल R म्हणजे आणि स्मॉल r म्हणजे वटाव दर म्हणजे ज्याला त्यांनी म्हटलेलं भांडवलाची सीमांत लाभ क्षमता. तर भांडवलाची सीमांत लाभ क्षमता गुंतवणूक या दोन्हीतील संबंध पाहणे महत्त्वाचे असते. म्हणजे भांडवलाची सीमांत लाभ क्षमता व गुंतवणूक या दोन्हीतील संबंध पाहणे महत्त्वाचे आहे. वाढत्या गुंतवणुकीच्या प्रमाणाबरोबर भांडवलाची सीमांत लाभ क्षमता घटत जाते, कारण आपण पाहतो की दीर्घकाळात यंत्राची झीज होते त्यामुळे उत्पादन खर्च वाढतो आणि भांडवलाची सीमांत लाभ क्षमता घटते असं आपल्याला म्हणता येईल. याबाबतचे महत्त्वाचे कारण म्हणजे वाढत्या गुंतवणुकीमुळे भांडवली साधनात वाढ होते. भांडवली साधनात वाढ झाल्यामुळे उत्पन्नाचा अपेक्षित दर कमी होतो, म्हणजे गुंतवणूक जास्त आणि त्यापासून फायदा कमी, अशा प्रकारे दर कमी होतो. वाढत्या गुंतवणुकीमुळे भांडवली उत्पन्नाचा अपेक्षित दर कमी होतो. वाढत्या गुंतवणुकीमुळे भांडवली वस्तूंची मागणी वाढते व पर्यायाने त्याच्या किमतीही वाढतात. अशा वाढत्या किमतीस भांडवली वस्तूंची खरेदी केल्यामुळे उत्पादन खर्चात वाढ होते व त्याचा विपरीत परिणाम लाभक्षमतेवर होतो. वाढत्या गुंतवणुकीबरोबर सीमांत लाभक्षमता कमी कमी होत जाते. म्हणजे गुंतवणुकीवर खर्च वाढला, स्पर्धेमुळे गुंतवणुकीवरील खर्च वाढतो, परंतु त्यामुळे आपण पाहतो की खर्च वाढल्यामुळे काय होतं, किंमत वाढते आणि किंमत वाढल्यामुळे
अपेक्षित उत्पन्नाचा दर अशी किंमत मिळत नाही आणि त्यामुळे पुरवठा किंमत जास्त होते आणि अपेक्षित उत्पन्न दर कमी होतो आणि भांडवलाची सीमांत लाभ क्षमता ही नंतर घटत जाते असं आपल्याला म्हणता येईल. आणि भांडवलाची सीमांत लाभ क्षमता घटणे म्हणजे नफा कमी होणे असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. सुरुवातीच्या काळात भांडवलाची सीमांत लाभ क्षमता चांगली असते, कारण गुंतवणुकीचं प्रमाण आणि भांडवलाची सीमांत लाभ क्षमता त्याचं प्रमाण हे व्यवस्थित असल्यामुळे एक अपेक्षित नफा देणारी किंमत किंवा दर या ठिकाणी गुंतवणूकदारांना मिळत असतो. परंतु स्पर्धेमुळे गुंतवणुकीचं प्रमाण वाढतं आणि त्यामुळे भांडवलाचं प्रमाण वाढल्यामुळे त्यावरील खर्च वाढतो आणि खर्च वाढल्यामुळे अपेक्षित किंमत अशी पुरवठा किंमत मिळत नाही आणि पुरवठा किंमत अपेक्षित न मिळाल्यामुळे अपेक्षित उत्पन्नाचा दर कमी येतो आणि त्यामुळे भांडवलाची सीमांत लाभ क्षमता वाढत्या गुंतवणुकीबरोबर घटत जाते असं केन्स म्हणतात. गुंतवणुकीच्या बाबतीत सीमांत लाभक्षमतेप्रमाणेच व्याजदर हा देखील महत्त्वाचा घटक आहे. आता दुसरा मुद्दा आपण या ठिकाणी घेत आहोत, जे की गुंतवणुकीला प्रेरित करणारे दोन घटक आहेत. एक भांडवलाची सीमांत लाभक्षमता ही जोपर्यंत अपेक्षित उत्पन्नाचा दर जास्त मिळवून देते तोपर्यंत ती पॉझिटिव्ह असते, नंतर ती निगेटिव्ह म्हणजे घटत जाते. त्यानंतर आपण या ठिकाणी पाहूया की व्याजदर हा देखील महत्त्वाचा घटक आहे. कारण व्याजदर जास्त असेल तर गुंतवणुकीचं प्रमाण कमी होतं, कारण ते परवडत नाही. कारण व्याजदरामुळे उत्पादन खर्च अधिकच्या व्याजदरामुळे उत्पादन खर्च वाढतो आणि उत्पादन खर्च वाढल्यामुळे किमती वाढतात. किमती वाढल्यामुळे मागणी कमी होते आणि मागणी कमी झाल्यामुळे अपेक्षित उत्पन्नाचा दर मिळत नाही. आणि म्हणून व्याजदर आणि गुंतवणूक जास्त व्याजदर असेल तर गुंतवणूक कमी होते आणि जे कमी व्याजदर असेल तर गुंतवणूक प्रोत्साहित होत असते, गुंतवणूक वाढते. म्हणून व्याजदर कमी असेल तर गुंतवणूक जास्त असते. व्याजदर व सीमांत लाभक्षमता या दोन घटकांवर गुंतवणूक प्रक्रिया, देशातील गुंतवणूक प्रक्रिया या दोन घटकांवर अवलंबून असते. या ठिकाणी एका टेबलच्या सहाय्याने या ठिकाणी हे गुंतवणूक आणि भांडवलाची सीमांत लाभक्षमता हे या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे. गुंतवणूक 1000 असताना भांडवलाची सीमांत लाभक्षमता 10% असते. गुंतवणूक वाढवली, 2000 केली, भांडवलाची सीमांत लाभक्षमता 8% झाली. 3000 गुंतवणूक केली, भांडवलाची सीमांत लाभक्षमता पुन्हा घटली 6%. 4000 केली, भांडवलाची सीमांत लाभक्षमता 4% झाली. गुंतवणूक 5000 केली तर भांडवलाची सीमांत लाभक्षमता ही 2% झाली. म्हणजे गुंतवणुकीचं जसं प्रमाण वाढेल तसं भांडवलाची सीमांत लाभक्षमता ही घटत जाते. गुंतवणुकीचं प्रमाण कमी तर भांडवलाची सीमांत लाभक्षमतेचं प्रमाण जास्त. हे जसं भांडवलाच्या सीमांत लाभक्षमता आणि गुंतवणुकीतील संबंध आहे, तसाच गुंतवणूक आणि व्याजदरातील संबंध देखील आपल्याला सांगता येईल. व्याजदर जास्त तर गुंतवणूक कमी, व्याजदर कमी तर गुंतवणूक जास्त. म्हणजे गुंतवणुकीचा संबंध भांडवलाच्या सीमांत लाभक्षमतेशी व्यस्त असलेला दिसून येतो, तसाच तो व्याजदराशी देखील व्यस्त असलेला आपल्याला दिसून येतो. तर अशा प्रकारे हा व्यस्त संबंध दर्शवणारी आकृती या ठिकाणी दर्शवलेली आहे. व अक्षावर भांडवलाची सीमांत लाभक्षमता तर व एक्स अक्षावर या ठिकाणी गुंतवणूक 1000 रुपयामध्ये दर्शवलेली आहे आणि जो वक्र हा ऋण आकाराचा, भांडवलाच्या सीमांत लाभक्षमतेचा वक्र हा ऋण आकाराचा असतो. ऋण आकाराचा वक्र म्हणजे भांडवलाची सीमांत लाभक्षमता आणि गुंतवणुकीमध्ये व्यस्त प्रकारचा संबंध असतो. जेव्हा गुंतवणूक कमी तेव्हा सीमांत लाभक्षमता जास्त, गुंतवणूक जास्त तर सीमांत लाभक्षमता कमी असं आपल्याला म्हणता येईल. आकृतीद्वारे हे स्पष्ट करता येईल. तसंच आपण व्याजदराचं देखील आपण सांगू शकतो की व्याजदर आणि गुंतवणुकीचा संबंध देखील व्यस्त आहे. व्याजदर जास्त तर गुंतवणूक कमी आणि व्याजदर कमी तर गुंतवणूक जास्त, तर त्याचा वक्र देखील ऋण आकाराचा असेल असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. तर हे व्याजदराचं विश्लेषण या ठिकाणी दिलेलं आहे की भांडवलाच्या सीमांत लाभक्षमतेबरोबर व्याज देखील हा देखील एक महत्त्वाचा घटक आहे. अर्थव्यवस्थेतील गुंतवणुकीचे प्रमाण प्रामुख्याने सीमांत लाभक्षमता व व्याजदर अशा दोन घटकांवर अवलंबून असते. उत्पादकाचा प्रधान हेतू नफा मिळवण्याचा असतो, त्यामुळे गुंतवणूक करताना तो सीमांत लाभक्षमता व व्याजदर यांची तुलना करतो. जर भांडवलाची सीमांत लाभक्षमता 8% असेल आणि व्याजदर 8% असेल तर अशा परिस्थितीत गुंतवणूक लाभदायक ठरणार नाही. परंतु व्याजदर 8% असेल व भांडवलाची सीमांत लाभक्षमता
4% असेल तर अशा परिस्थितीत मात्र गुंतवणूक लाभदायक असते. म्हणजे भांडवलाची सीमांत लाभ क्षमता चांगली असेल आणि थोडं व्याजदर 8% असेल आणि भांडवलाची सीमांत लाभ क्षमता 4% असेल तर गुंतवणूक ही लाभदायक असते. यावरून असा निष्कर्ष काढता येतो की जास्त व्याजदर असताना गुंतवणूक कमी असते आणि कमी व्याजदर असताना गुंतवणूक जास्त असते. अर्थात याचबरोबर सीमांत लाभक्षमतेचाही विचार करावा लागतो. इथे सीमांत लाभक्षमतेचा वक्र हा ऋण आकाराचा दिलेला आहे, ज्यामध्ये व्याजदर आणि गुंतवणुकीचा संबंध हा व्यस्त दर्शवतो. व्याजदर जास्त तर गुंतवणूक कमी, व्याजदर कमी तर गुंतवणूक जास्त. म्हणजे अर्थव्यवस्थेतील गुंतवणूक ही सीमांत लाभक्षमता, भांडवलाची सीमांत लाभक्षमता आणि व्याजदरावर अवलंबून असते आणि दोन्हीतीलही संबंध हा कसा आहे, व्यस्त स्वरूपाचा असलेला आपल्याला दिसून येतो. म्हणून अर्थव्यवस्थेमध्ये जोपर्यंत भांडवलाची सीमांत लाभक्षमता जास्त असते आणि व्याजदर कमी असतात तोपर्यंत अर्थव्यवस्थेमध्ये गुंतवणूक वाढते आणि गुंतवणूक वाढून अर्थव्यवस्थेमध्ये उत्पादन, उत्पन्न आणि रोजगारात वाढ होते. आणि हे भांडवलाची सीमांत लाभक्षमता कमी झाली आणि व्याजदर जर वाढले तर अर्थव्यवस्थेतील गुंतवणूक कमी होऊन उत्पन्न घटतं, उत्पादन घटतं आणि रोजगार देखील घटतो आणि बेकारी निर्माण होते. म्हणून केन्स म्हणतात की अर्थव्यवस्थेत जर रोजगार निर्माण करायचा असेल तर गुंतवणूक वाढली पाहिजे. विशेषतः आपण पाहतो की ही गुंतवणूक वाढली पाहिजे आणि गुंतवणूक वाढण्यासाठी प्रभावित मागणीत वाढ झाली पाहिजे असं केन्स म्हणतात. प्रभावी मागणी म्हणजे लोकांच्या मागणीत वाढ झाली पाहिजे आणि लोकांच्या मागणीत तेव्हाच वाढ घडून येते जेव्हा त्यांना रोजगार मिळतो, उत्पन्न मिळतं. म्हणून लोकांचं उत्पन्न कसं वाढेल यासाठी गव्हर्नमेंटनं प्रयत्न करणं गरजेचं आहे. लोकांचं उत्पन्न जोपर्यंत वाढत नाही तोपर्यंत अर्थव्यवस्थेमध्ये प्रभावी मागणी वाढणार नाही आणि प्रभावी मागणी जोपर्यंत वाढत नाही तोपर्यंत अर्थव्यवस्थेमध्ये गुंतवणूक वाढत नाही आणि गुंतवणूक लाभदायक ठरत नाही. म्हणून गुंतवणूक लाभदायक ठरवायची असेल तर भांडवलाची सीमांत लाभक्षमता ही जास्त पाहिजे आणि व्याजदर कमी पाहिजे. तोपर्यंत मग जेव्हा अशी स्थिती अर्थव्यवस्थेमध्ये असेल तेव्हा अर्थव्यवस्थेमध्ये मोठ्या फार प्रमाणात गुंतवणूक निर्माण होऊन अर्थव्यवस्थेमध्ये रोजगार वाढतं, बेकारी कमी होऊन रोजगार वाढेल, राष्ट्रीय उत्पन्न वाढेल, त्याचबरोबर उपभोग देखील वाढेल असं केन्स म्हणतात. म्हणून अर्थव्यवस्थेमधील गुंतवणुकीची पातळी ही महत्त्वाची असते. याला त्यांनी गुंतवणूक फलन असं म्हटलेलं आहे. तर अशा प्रकारे एक महत्त्वाचा सिद्धांत केन्स यांनी मांडून बंदिस्त अर्थव्यवस्थेमध्ये कशा प्रकारे रोजगार निर्माण करता येईल किंवा रोजगाराचा संबंध गुंतवणुकीस कसा असतो, गुंतवणुकी आणि रोजगार संबंध किंवा उत्पन्न, उपभोग यांचे संबंध कसे असतात हे संबंध या ठिकाणी त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. थोडक्यात गुंतवणूक फलन ही थेअरी केन्स यांनी मांडलेली आहे. ही मांडत असताना गुंतवणुकीचे 2 प्रकार त्यांनी म्हटलेले आहे. एक स्वायत्त गुंतवणूक आणि प्रेरित गुंतवणूक. जी स्वायत्त गुंतवणूक ही उत्पन्न अलवचिक असते तर प्रेरित गुंतवणूक ही उत्पन्न लवचिक असते. त्यानंतर गुंतवणूक ही 2 घटकांवर अवलंबून असते असं त्यांनी म्हटलेलं आहे. भांडवलाची सीमांत लाभक्षमता हा एक घटक आणि व्याजदर हा एक घटक त्यांनी म्हटलेला आहे. जोपर्यंत गुंतवणूकदारांना म्हणजे भांडवली वस्तूंची किंमत म्हणजे पुरवठा वस्तूची किंमत आणि अपेक्षित उत्पन्नाचा दर म्हणजे पुरवठा वस्तूची किंमत ही कमी आणि अपेक्षित उत्पन्नाचा दर जोपर्यंत जास्त असतो तोपर्यंत गुंतवणूक ही भांडवलाची सीमांत लाभक्षमता वाढवून देणारी असते. आणि अर्थव्यवस्थेमध्ये गुंतवणूक करायची असेल तर भांडवलाची सीमांत लाभक्षमता ही जास्त पाहिजे, व्याजदर कमी पाहिजे. तेव्हा गुंतवणूक अर्थव्यवस्थेमध्ये वाढून अर्थव्यवस्थेमध्ये रोजगाराची पातळी वाढते, बेकारी कमी होते, रोजगार मिळाल्यामुळे लोकांच्या उत्पन्नात वाढ होते, लोकांच्या उत्पन्नात वाढ झाल्यामुळे लोकांकडून उपभोग वाढतो, लोकांचा उपभोग वाढतो. उपभोग वाढणे म्हणजेच प्रभावी मागणी वाढणे आणि प्रभावी मागणी वाढल्यामुळे पुन्हा गुंतवणूक वाढते. अशा प्रकारे अर्थव्यवस्थेत चक्र असतं आणि म्हणून अर्थव्यवस्थेमध्ये गुंतवणूक फलन ही संकल्पना खूप महत्त्वाची आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. सीमांत लाभक्षमता, भांडवलाची सीमांत लाभक्षमता आणि गुंतवणुकीतील व्यस्त संबंध त्यांनी दर्शवलेला आहे. गुंतवणूक आणि व्याजदरातीलही त्यांनी व्यस्त संबंध दिलेला आहे. जोपर्यंत अर्थव्यवस्थेमध्ये अपेक्षित उत्पन्नाचा दर म्हणजे नफा मिळवून देणारी गुंतवणूक असते तोपर्यंत अर्थव्यवस्थेमध्ये रोजगार निर्मिती होते असं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि अर्थव्यवस्थेतील रोजगाराची पातळी टिकून ठेवायची असेल, वाढीव रोजगार निर्माण करायचा असेल तर अर्थव्यवस्थेत प्रभावी मागणी वाढली पाहिजे आणि प्रभावी मागणी वाढवायची असेल
तर या ठिकाणी लोकांचं उत्पन्न वाढलं पाहिजे आणि लोकांचं उत्पन्न वाढवायचं असेल तर अर्थव्यवस्थेतील गुंतवणूक ही वाढली पाहिजे. अशा प्रकारची ही साखळी त्यांनी गुंतवणूक फलनातून सिद्ध केलेली आहे किंवा सांगितलेली आहे. तर या ठिकाणी आपण थांबूया. या तासाला आपण उपलब्ध झाला, शांतपणे ऐकून घेतलं त्याबद्दल आपले या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.